विशाळगडावर संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांनी गोंधळ घातला, धारकऱ्यांनी दगडफेक केली असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। विशाळगडावर जे झालं तो सरकारचा प्लॅन होता असा आरोपही आव्हाडांनी केला। तर दोषींवर मी बोलणार नाही, मात्र जे घडलं त्याचं समर्थन करणार नाही असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं। हा अत्यंत जातीवादी धार्मिक क्लेश पसरवणारा निर्बुद्ध माणूस आहे। मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की इतका समाज विरोधी जो माणूस भारताच्या स्वातंत्र्याला दळभद्री, भारताच्या स्वातंत्र्याला काय हणग, बायकांवरती तुमचे म्हणजे एक स्त्री पत्रकार त्यांना भेटायला गेली तर म्हणाले, हे कुंकू कुठे आहे तुझ्या डोक्यावरचं? आता हा सांगणार काय? हा तिचा बाप आहे काय? त्यामुळे संभाजी भिडे, मनोहर भिडे याचे नको तेवढे लाड झाले, नको तेवढे लाड। मला कोण दोषी आहे मला काय ह्याच्या संदर्भात बोलायचं नाही। मला एवढंच माहिती आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासाठी सारखं नाही आहे। माझा प्रामाणिक हेतू एकच होता, शुभकर प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे, या लाईनीज या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथं गेलो होतो। ह्याच्या मागे जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे, ते त्यांचं ते बघतील सगळं। कोल्हापूरच्या विशाळगडावरील दगडफेक आणि तोडफोडीनंतर कोल्हापुरातील मविया नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांनी आज विशाळगडावर भेट दिली। या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड झाली त्या वस्तीला शाहू महाराज आणि सतेज पाटलांनी भेट दिली। यावेळी शाहू महाराजांनी तिथल्या नागरिकांशी संवादही साधला। यावेळी महिलांना शाहू महाराज आणि सतेज पाटलांसमोर अश्रू अनावर झाले। ही घटना घडायला नको पाहिजे होती, पण जी घडली त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध परवाच केलेला आहे, कालच केलेला आहे। आम्ही पुन्हा एकदा निषेध करतोय आणि अशी घटना परत घडणार नाही याचं प्रतिबंधक व्यवस्था काय होईल ही आम्ही निश्चित करू। नाही, आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे प्रशासनाला। खासदार स्वतः शाहू महाराजजी या ठिकाणी आलेले आहेत। आत बघायला काही बंदी आहे असं मला वाटत नाही आणि आम्ही प्रशासनाला विनंती केली की 15 लोक आम्ही जातोय, त्या 15 लोकांना आम्ही द्यावं अशी आमची विनंती आहे। तर अनेक आरोप झाले, त्यापैकी एक होता की हीच सिक्युरिटी जी आहे ती त्या दिवशी होणं गरजेचं होतं, ती झाली नाही, मात्र आता ती आहे। अनेक जण म्हणतात त्यावरती नाही, म्हणून तेच म्हणते की जे खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती त्या दिवशी घेतली नाही, ती आत्ता त्या ठिकाणी घेतात। मला वाटतं ती त्या दिवशी घेणं अभिप्रेत होतं। विशाळगडाप्रमाणे सगळ्याच गडांवरील अतिक्रमण हटवली गेली पाहिजेत अशी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। विशाळगडावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय। कायद्याने नियमाने तोडलं गेलं पाहिजे अशी सरकारची देखील भावना आहे। त्या दृष्टीनं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं देखील अतिक्रमण काढण्याची कारवाई ही करण्यात येते, करण्यात येणार आहे। आणि आता जी परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यामध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल याला आमची प्राथमिकता आहे। पण केवळ विशाळगडच नाही तर इतिहासातल्या सगळ्या गडांवर त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण काढलं गेलं पाहिजे ही सरकारची भावना आहे। 18 जुलैला कोल्हापुरात इंडिया आघाडीची शिवशाही सद्भावना रॅली निघणार आहे। विशाळगडावर झालेल्या घटनेनंतर शांततेचं आवाहन केलं जाणार आहे। शाहू महाराज समाधीस्थळ ते शिवाजी पुतळा रॅली ही निघणार आहे।